लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये विजयचं खरं रूप वेगळंच आहे आणि दाखवत एक आहे हे आता रम्याला कळालेलं आहे। आता हा विजय रम्याला साथ देऊन देशमुखांच्या घरामध्ये भांडणं लावतोय की रम्याला सरळ करतोय तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे। तोपर्यंत तिकडे आता नंदिनी आई होऊ शकत नाही हे जीवा आणि नंदिनीला कळालेलं आहे। तर प्रेक्षकांनो, नंदिनी आता स्वतःचं मूल नाही तर दत्तक मूल घेण्याचा निर्णय घेणार आहे। वसुहत्या तिला सारखं टोचत असतात पण नंदिनी खंबीरपणे उभी राहत असते। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये असंच पाहिलं की विजय आणि पार्थचं भांडण झालेलं असतं। आता इथे विजय पार्थला म्हणत असतो की सगळ्यांना सॉरी म्हण। त्यावेळेला पार्थ म्हणत असतो रम्या काय आहे आणि काय नाही ते मला माहित आहे आणि घरात सगळ्यांनाच माहित आहे, फक्त विजय तुलाच माहित नाही, त्यामुळे मी कुणाचीही माफी मागणार नाही, कारण रम्या असं कित्येक वेळा तरी करून बसलेली आहे। त्यावेळेला आता काव्यामध्ये बोलते आणि काव्या म्हणत असते पार्थ तुम्ही काय करत आहात, रम्याने असं काही सुद्धा केलेलं नाहीये आणि मी पपई खाल्ली आहे का आणि मी खाल्लीच नाही तर कशाला उगीच ड्रामा करताय। त्यावेळेला आता विजय म्हणत असतो पार्थ तू चुकतोयस आणि तू रम्याला चुकीची वागणूक देतोयस। त्यावेळेला आता काव्या आणि मानिनी पार्थला म्हणत असतात चल पटकन विजयला सॉरी म्हण आणि मग इथून निघून जा। आता इकडे मानिनी सांगते म्हटल्यानंतर पार्थ विजयला सॉरी म्हणतो आणि तेथून निघून जातो। आता इकडे रूम मध्ये आल्यानंतर पार्थ आणि काव्याचं पुन्हा वाद लागलेला असतो। इकडे काव्या म्हणत असते आपलं होणारं बाळच आपल्यामध्ये भांडण लावत आहे आणि पार्थ तुम्ही पहिले पार्थ राहिलाच नाही। आता इकडे पार्थ पुन्हा पुन्हा काव्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की आपल्या आयुष्यातील ही चांगली गोष्ट आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण काव्याला हे पटतच नसतं। काव्या खूपच पार्थवर निराश झालेली असते। इकडे आता विजय आणि रम्या बोलत बसलेले असतात। त्यावेळेला रम्या विजयला म्हणत असते विजय तुम्ही जे माझ्यासाठी आज केलं आहे ते खूपच छान होतं। त्यावेळेला विजय रम्याला म्हणत असतो तू ऐन वेळेला मला सांगितलंस की तुझा गॉगल माझ्या गाडीमध्ये विसरला आहे आणि तोच देण्यासाठी मी घरी आलो होतो, त्यावेळेला तुमचा हा ड्रामा पाहिला। त्यावेळेला आता रम्या म्हणत असते विजय तुम्ही माझी बाजू घेऊन असं बोलाल मला वाटलंच नव्हतं आणि तुमचं हे रूप मी पाहिलंच नव्हतं। त्यावेळेला आता हा विजय रम्याला म्हणत असतो तू अजून विजयला ओळखलं नाहीस, कारण या विजयचा एक चेहरा नाही तर अनेक चेहरे आहेत आणि हा विजय काय चीज आहे तू कधीच ओळखू शकणार नाही। आता हा विजयचं बोलणं ऐकून रम्या थोडी थक्कच होते। रम्याला विजयचं बोलणं थोडंसं वेगळंच वाटत असतं। इकडे आता जीवा हॉस्पिटलमध्ये नंदिनीचे रिपोर्ट घेण्यासाठी आलेला असतो। आता जीवा खूपच एक्सायटेड असतो, नेमकं रिपोर्टमध्ये काय येतं हे त्याला जाणून घ्यायचं असतं। आता नंदिनीचा फोन तेवढ्यातच जीवाला येतो। आता नंदिनी म्हणत असते जीवा तुम्ही अजिबात घाबरू नका, रिपोर्ट छानच येणार आहेत। त्यावेळेला जीवाला थोडासा धीर मिळतो। आता इकडे डॉक्टर आल्यानंतर जीवा रिपोर्ट घेऊन घरी येतो आणि घरी आल्यानंतर पाहतो तर काय नंदिनीने खूपच बायका गोळा केलेले असतात ज्या बायकांना मूल नसतं आणि आता नंदिनी नवीन उपक्रम राबवत असते की ज्या बायकांना मूल होत नाही त्यांना मूल दत्तक घेऊन द्यायचं। तोपर्यंत इकडे जीवा आता रूम मध्ये निराश होऊनच निघून गेलेला असतो। आता इकडे रिपोर्ट मध्ये नंदिनी आई होऊ शकत नाही असंच काहीतरी आलेलं असणार आहे, म्हणून तर जीवा निराश आहे। आता नंदिनी रूम मध्ये येत आहे पाहून जीवा पटकन रिपोर्ट्स गादीच्या बेडशीट खाली लपवतो। आता नंदिनी येते आणि म्हणते अहो जीवा सांगा ना रिपोर्ट्स आणले का तुम्ही। त्यावेळेला जीवा म्हणतो असतो अगं नाही त्यांचं सर्व्हर डाऊन आहे त्यामुळे रिपोर्ट्स मिळालेच नाही। त्यावेळेला आता नंदिनीला रिपोर्ट्स बेडशीट खाली लपवले आहेत हे दिसतं। नंदिनी पटकन जाते आणि ते रिपोर्ट्स घेते आणि वाचते तर काय तिला कळतं की ती आई होऊ शकत नाही। आता ज्या बायका तिने गोळा केलेल्या असतात त्या बायकांना नंदिनी म्हणत असते की तुम्ही सगळ्या एका दुःखातून जात आहात आणि तुम्हाला मूल होत नाही म्हणून तुम्ही खचू नका, तर तुम्ही सगळ्या एक एक दत्तक मूल घेतलं तर पुन्हा आई होऊ शकता। आता नंदिनी अशी त्या बायकांना धीर देत असते, पण या वसुहत्यांचं काही वेगळंच सुरू असतं। वसुहत्या म्हणत असतात अगं नंदिनी काही वेडी झालीस का, दत्तकचं मूल ते दत्तकच असतं ग, आपल्या रक्ताचं मूल वेगळं असतं। असं ऐकल्यानंतर नंदिनीच्या पुन्हा डोळ्यातून पाणी यायला सुरू होतं। इकडे आता रम्या या काव्याचं कान भरत असते जेणेकरून ती वारंवार पार्थशी वाद घालावी। आता रम्या आणि काव्या शॉपिंगला गेलेल्या असतात। त्यावेळेला रम्या म्हणत असते काव्या शॉपिंग करून तुला कसं वाटलं। त्यावेळेला काव्या म्हणते अगं रम्या काय विचारतेस कसं वाटलं, काय वाटणार आहे, सगळी लूज लूज तर कपडे घेतली आहेत। त्यावेळेला रम्या म्हणत असते अगं असू दे। त्यावेळेला आता काव्या म्हणत असते रम्या आपण दोघी पाणीपुरी खाऊया का ग। त्यावेळेला तर रम्या म्हणत असते अगं नको बाई, तुला मी घरी गेल्यानंतर करून देतो, बाहेर काही खाल्लंस आणि
तुझी तब्येत बिघडली तर पुन्हा पार्थ मला बोलायला सुरू होईल. आता काव्या ही रम्याच्या पूर्णपणे जाळ्यात अडकलेली असते. रम्या म्हणत असते, पार्थच्या वतीने रम्या मी तुझी माफी मागते, पण पुन्हा असं काही बोलू नकोस. आता ही रम्या स्वतःच्या मनातच विचार करत असते, काव्या तू वारंवार असं पार्थच्या वतीने मला सॉरी म्हणावंस असंच मला वाटत आहे आणि पार्थच्या आणि तुझ्यामधील दुरावा वाढत आहे हे सुद्धा मला कळत आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पार्थ या विजयला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे की रम्या जशी दिसते तशी नाहीये, ती खूपच हुशार आहे, खूपच कारस्थानी आहे आणि नंदिनी आता खरंच आई होऊ शकणार आहे की नाही, की दत्तक मूल घेण्याचा निर्णय तिचा फिक्स होईल, हेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागांमध्ये पार्थ या विजयची भेट घेईल का आणि विजयला रम्याविषयी सगळं काही सांगेल का, हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आणि पार्थ आणि काव्यामधील कधी भांडण मिटणार आहे, काव्या तिचं बाळ ठेवते की IASच्या अभ्यासासाठी अबॉर्शन करून घेते, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता इकडे नंदिनी आणि जीवा दोघे आई बाबा कसे होणार आहेत, त्यांच्या स्वतःच्या बाळाचे की दत्तक घेतलेल्या मुलाचे, ते सुद्धा आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता विजय जसा दिसतोय तसा नाहीये, नेमका काहीतरी हेतू ठेवूनच तो रम्याशी लग्न करत आहे. नेमका हा आता रम्याला सरळ करतो की देशमुखांच्या घरामध्ये पुन्हा काही नवीन संकट आणतोय, तेच आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.